जसं लास्ट लेक्चरला आपण हे लेसन नंबर 2 सुरुवात केलेली होती, तर आपण त्याच्यात डबल एंट्री म्हणजे काय, त्यानंतर अकाउंट्स बघितलेले, मग अकाउंट्स नंतर रूल्स बघितले. ते रूल्स एकदा बघूया आणि त्याच्यानंतर परत एकदा आपण सर्व गोष्टी ज्या आहेत त्या रिवाइज करूया. पहिला प्रॉब्लेम मी बघितलेला होता, त्याच्यानंतर दुसरा प्रॉब्लेम आपण सुरुवात करणार आहोत. Debit the receiver, credit the giver, debit what comes in, credit what goes out, debit all expenses and losses, credit all incomes and gains. ओके, हे तुम्हाला पाठच करावे लागतील, जे तुम्हाला दुसरा ऑप्शन नाही. आता हा जो टेबल आहे जे आहे ते आपण सॉल्व्ह करणार आहोत. ओके, एकत्र सॉल्व्ह करूया सगळं. पहिलं काय, स्टार्टेड अ बिझनेस विथ कॅश, म्हणजे काय झालं, कॅश कम्स इन, आणि अजून काय झालं, कॅश कम्स इन, आणि दुसरं काय झालं, प्रोप्रायटर प्रोप्रायटर इज गिव्हर ऑफ द कॅश, गिव्हर. त्याच्यानंतर परचेस मशिनरी ऑन क्रेडिट फ्रॉम अविनाश. सो व्हॉट, मशिनरी इज परचेस, मशिनरी परचेस परचेस, आणि काय आहे, अविनाश. अविनाश इज द गिव्हर, दॅट इज he is the creditor, is giver. Then purchase goods from Rahul on cash, purchase of goods, purchase goods, आणि cash goes out, cash goes out. Then sold goods to Aniket on credit, Aniket is receiver, Aniket is receive receiver, आणि sale of goods, paid salary, salary paid, and what happened, cash goes out. Sold whole table for 300. Cash comes in, and what, table is sold. Got it? हे कळालं. त्याच्यानंतर आता आपल्याला ह्याच्यात दोन अकाउंट्स कोणते आहेत ते शोधायचे. हे एवढं कळालं, कॅश कम्स इन वगैरे सगळं. पहिलं अकाउंट कोणतं आहे, कॅश अकाउंट. दुसरं कोणतं आहे, प्रोप्रायटर्स म्हणजे कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट. त्याच्यानंतर मशिनरी अकाउंट, मशिनरी कम्स इन म्हणून मशिनरी अकाउंट. त्याच्यानंतर अविनाश पर्सनल अकाउंट. त्याच्यानंतर परचेस ऑफ गुड्स परचेसेस अकाउंट, कॅश गोज आउट कॅश अकाउंट. अनिकेत इज अ रिसिव्हर म्हणजे अनिकेत अकाउंट. सेल्स ऑफ गुड्स सेल्स अकाउंट. सॅलरी पेड म्हणजे सॅलरी अकाउंट. कॅश गोज आउट म्हणजे कॅश अकाउंट, आणि कॅश कम्स इन कॅश अकाउंट. टेबल इज सोल्ड टेबल्स, दॅट इज ॲसेट.
याच्यानंतर ह्या अकाउंटचं क्लासिफिकेशन. कॅश, real account, capital is proprietor's account, so it is personal account. Machinery, assets account, that is real account. Avinash is personal account. Purchases, nominal account. Cash, real account. Aniket's account is Aniket is a personal account. Sales is nominal account. Salary, nominal account. Bank, real account. Table, real account. And cash is real account. समजलं? त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2. ह्याचं आहे ते. इथे आहे ते. काय सांगितल्याने कमेन्स बिझनेस विथ कॅश. दोन ऍस्पेक्ट्स आहेत. काय दोन ऍस्पेक्ट्स आहेत? पहिला ऍस्पेक्ट आहे कॅश कम्स इन आणि दुसरा ऍस्पेक्ट काय आहे? प्रूव्ह रायटर, दॅट इज द बिझनेसमॅन प्रोप्रायटर इज गिवर. आता एक एक ट्रान्झॅक्शन अकाउंट्स इन्व्हॉल्व कोणते आहेत? तर कॅश अकाउंट आणि कॅपिटल. क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स. कॅश अकाउंट इज रिअल अकाउंट आणि प्रोप्रायटर्स अकाउंट इज पर्सनल अकाउंट. आता रूल्स अप्लाय. काय रूल्स अप्लाय करणार आहोत आपण? कॅश कम्स इन, सो डेबिट what comes in. आणि आता पर्सनल अकाउंट काय? प्रोप्रायटर इज गिवर म्हणून क्रेडिट द गिवर. मग अकाउंट डेबिट अकाउंट कोणतं होणार आहे? तर कॅश अकाउंट, कारण की कॅश कम्स इन. कळालं? हे अशा ऍस्पेक्ट्स लिहायचे, अशा एंट्रीज होतात. आता इथे बघा, डिपॉझिटेड कॅश इनटू देना बँक. कॅश गोज आउट and bank account, in bank account cash comes in. So cash goes out in bank account. So इथे कोणतं आहे? कॅश आणि बँक. आणि ज्याने कोणी टॅली वगैरे करायला सुरुवात केलं नाही, अजून कोणी केलेली नसेल, पण तुम्ही टॅली मध्ये गेलात तर एक तुम्हाला वेगळं व्हाउचर भेटतं, कॉन्ट्रा व्हाउचर. कॉन्ट्रा व्हाउचर पण सेमच. कॅश आणि बँकेमध्ये ट्रान्झॅक्शन होतात, विड्रॉवल आणि डिपॉझिटचे. ह्याला कॉन्ट्रा असं म्हणतात. इथे दोन्हीही रिअल आहे. रूल काय आहे? डेबिट what comes in आणि दुसरा काय आहे? क्रेडिट what goes out. अकाउंट डेबिट कोणतं होणार आहे? बँक, कारण की कॅश गेली आपल्याकडनं. विड्रॉल कॅश फॉर पर्सनल यूज. इथे कोण आहे? कॅश आणि कोण असणार आहे? प्रोप्रायटर. मग ते ड्रॉइंग्स अकाउंट येणार आहे आणि कॅश अकाउंट येणार आहे. परचेसेस गुड्स फ्रॉम मंदार. इथे कोण आहे? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस म्हणून परचेसेस अकाउंट डेबिटेड टू मंदार्स अकाउंट. पेड सॅलरी आणि कॅश. सॅलरी
account debited to cash because salary is an expenses and cash goes out. Similarly, receive interest. Interest received म्हणजे cash आपल्याकडे आली आणि interest is an comes under nominal account income and gains. So cash account debited to interest. तसंच ह्याचे अनालिसिस आहे. हे अनालिसिस बघूया आणि आज थांबूया. त्या पुढच्या वेगळ्या ऍस्पेक्ट्स. राजेश कमेंट्स अ बिझनेस विथ कॅश. कॅश आहे, प्रोप्रायटर आहे. कॅश अकाउंट डेबिटेड टू प्रोप्रायटर. का तर कॅश बिझनेस मध्ये येते आणि प्रोप्रायटर इज अ गिव्हन. पेड फोन टेलिफोन बिल. आता टेलिफोन बिल ऑफिस मध्ये दिलं नाही, जर ऑफिस नसेल पर्सनल असेल तर तुम्ही कोण यूज करणार, ड्रॉइंग. ऑफिसचा यूज आहे म्हणून एक्सपेन्सेस आहे, म्हणून टेलिफोन बिल अकाउंट डेबिटेड टू कॅश. कॅश गोज आउट. त्याच्यानंतर गुड्स परचेस ऑन कॅश. गुड्स परचेस ऑन कॅश. कॅश गोज आउट, परचेसेस अँड एक्सपेन्सेस. त्याच्यानंतर सोल्ड गुड्स टू मनोज. मनोज आपला रिसिव्हर आहे आणि सेल्स झाला आहे. सेल्स आपला इन्कम आहे. मनोज अकाउंट डेबिटेड टू सेल्स. परचेस मशिनरी फ्रॉम सुरेश ऑन क्रेडिट. मशिनरी परचेस केलेली आहे, मशीन आपल्याकडे आलेली आहे. सो मशिनरी अकाउंट डेबिटेड टू सुरेश बिकॉज reason machinery is a real account, debit what comes in, and Suresh is our giver, so it is credited. Then rent received, cash comes in, so cash account debit, and rent is our income, so rent account credit. हे aspects आहेत. हा प्रॉब्लेम तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये किंवा टेक्स्टबुक मध्ये जिथे जागा आहे तिथे लिहू शकता. उद्या आपण हा झाला आता, हा आपण मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. उद्या क्लासिफिकेशन्स ऑफ अकाउंट्स बघणार आहोत. ओके, आणि त्याच्यानंतर जे काही रूल्स अप्लाइड अकाउंट 1 अकाउंट 2 वगैरे जे काही आहे तो सगळा भाग उद्या घेतला जाईल. ओके, इथपासूनचा जो भाग आहे तो उद्या घेतला. आता थांबूया.